होतं आजच्या ब्लॉग पार्ट 2 मध्ये. पहिला ब्लॉग पार्ट 1 आहे ना खूप जास्त मोठं होतं, त्याच्यामुळे आहे ना मी आता रोज आहे ना 2 ब्लॉग पार्ट 1 ब्लॉग पार्ट 2 असे 3 अशा आपण छोटे छोटे ब्लॉग टाकत जाऊ, कारण खूप जास्त मोठा ब्लॉग पाहिला तुम्हाला बोर होतो. तर आता आहे ना माझी सगळी कामं आवरली आणि आता मी चालले मक्कामध्ये. तर मक्का पार करून आहे ना आम्हाला जावं लागतंय मोटर चालू करायला. चलो. तर आता ना लाईट गेली होती, आलेली आहे खूप वेळपासून. तर आता आहे ना मी मोटर चालू करणार झेंडूवर. तर त्याच्यानंतर ना आपल्याला जायचं आहे मोटर चालू केल्याच्यानंतर झेंडूच्या आहे ना जे सगळ्या नळ्या आहे ना त्या सरळ करायला. तर आता मी आलेले मक्काच्या बाहेर, तर आपल्या विहिरीवरती मोटर चालू करायला. तर आता ना मी मोटर चालू करते, हे बघा. चलो चालू करून घेऊया. चला आता ना माझी मोटर चालू केली. पाणी आलं की नाही? हां आलेलं. या बापरे. चला विहिरीचं पाणी दाखवते मी तुम्हाला. होय हे खाली गेली जरा. तर चला आता ना मोटर चालू केली. मस्त कडक ऊन पडलेले. माझं रुमाल बी घरी विसरलं, त्याच्यामुळे आज चटके बसवले. चटके मस्त वेणी घालून तेल बिल लावून आलेले, आणि त्याच्यामुळे ना आपले केस तापतात, डोकं तापतं आणि चटके बसतात. तर आता ना मला काय करायचं, मोटर चालू केली, मस्त असं पाणी उडत आहे. तर चलो आता ह्या नळ्या आहे ना, तर आम्ही जे आहे ना फट्टीमध्ये हे धनी टाकलेले, तर त्याच्यासाठी ना मी झेंडू भिजल्यानंतर काल या नळ्यातून पाहिलं असेल, हां कालच्या ब्लॉगमध्ये तर मध्ये टाकला होता. तर त्याची ना आता काही जागा कोरडी राहिलेली, तर आता ओललं इथं, त्याच्यामुळे ना मी आता असं खांबाने जाणार आहे. तर आता ह्या ना जिथं जागा कोरडी राहिली ना तिथे ह्या नळ्या सगळ्या टाकायचे. तर चला आता नळ्या टाकून घेऊ. चलो आता ना आपण बघत जाऊ किती भिजलं किती नाही, आणि तिकडून सुरुवात करते इकडं. चला तर आम्ही ना मस्त आमच्या शेताच्या कडेला हा रस्ता झालेला आता, आणि चलो रस्त्याने जायचं, मग वावरात जायचं. तर हा ना इथं मस्त वळ आहे, नाला आहे आपल्या शेताजवळ. तर इथं मस्त अशा गाई बांधलेल्या असतात, एक ती तिकडे आहे, एक इथं आहे, एक इथं आहे. तर अशा गवत चरायला मस्त गवत झालेलं असतं नाल्याने. चलो बऱ्यापैकी चांगलं ओलं झालेलं आहे, कारण आता ना लाईट किती वेळची लाईट जायला होती. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल माझं चालू होतं चारा पाणी हे ते मोटर चालू करून. तर मी घरचे सगळे कामं आवरून आले, भांडे बिंडे घासून. आणि मग आता हो सापाची काती, अरे बापरे साप एवढं मोठा असेल, कातीनच एवढी मोठी. तर चला मला आता डायरेक्ट दिसली आहे सापाची काती. साप असतात मी डायरेक्ट चक्करच येऊन पडले असते. बघा शेतकऱ्याला असं शेतात काही ना काही दिसतच राहतं. तर अचानक ती मला चालता दिसली सापाची काती. एखादा साप आला असून बिचारा सोडून गेला असून, कुठं गेला काय माहिती त्याला चित्रा वाटा. तर चला इथं पाकाचं पाणी उडते डायरेक्ट धबधबा. हा तर मी ना चप्पल घालून आलेले आहे, पण काय होतं माझ्या लक्षातच राहत नाही. चप्पल घालून मी येते कधी बी, आणि मग काढून ठेवते, कारण नळ्या आता मला बदलायचं आहे ना, तर चिखल राहतं वावरात. मग चप्पल भरती गाऱ्यानं, परत बंधाऱ्यावर काढून ठेवते आणि तशीच घरी चालल्या जाते. घरी गेल्यावर मग मम्मीची चप्पल घालते. मम्मी म्हणते ही पोरगी कधी माझी चप्पल घालती. मग मी विचार करते माझी चप्पल कुठे गेली. मग मला आठवतं वावरात गेलते, मग बंधाऱ्यावरच काढून ठेवली आणि तिथंच राहिली. तर आता आहे ना मला ह्या ज्या नळ्या आहे ना, हे बघा कसं मस्त ओले आलं, इथं तर पाणी उडते, नळी फुटलेली आहे. तर आता ह्या नळ्या बदलायच्या आहे, अशा कोरड्या जागेवर ना तिथं टाकायचे सगळ्या. तर मग माझी चप्पल भरणार आहे ना चिखलानं, त्यामुळे मी आता इथं लिंबाच्या झाडाखाली काढून ठेवणार आहे. चलो माझ्या लक्षात राहत नाही चप्पल, तर परत मग प्रॉब्लेम होतो. आता मला आठवण राहिली पाहिजे जाताना चप्पल घेऊन जायची. मी तशीच घरी गेल्यावर विचार करत बसणं पडतं, चप्पल कुठे गेली असंच होऊन जातं मग. तर चलो आता पहिल्या नळीपासून आहे ना तुम्ही सुरुवात करते नळ्या कोरड्या जागेवर टाकायला. चला पूर्ण ब्लॉग बघा. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पाहत राहा शेतीविषयक नवीन ब्लॉग. तर आता नाही ह्या नळ्या चालू आहे माझं कोरड्या जागेवर असं पायाने लोटायचं काम. तर पाऊस येईना त्याच्यामुळं हे एवढी कुटाणी चालू आहे. तर चला पण आता ना डायरेक्ट क्या हो गया, लाईट गेली पण परत आली. तेच म्हणलं पाणी कसं काय येईना नळायला. तर आता परत लाईट गेलेली. तर लाईट अशीच परेशान करते. सकाळी फक्त पहिला ब्लॉग चालू होता आपलं तेव्हा चांगली चाललेली, मी ब्लॉग काढला ना तेव्हाची चालू केलेली, सगळं काम आवरूच तर गेलीच नाही. आत्ताच चालू करून आले.
नुसतं 2-3 नाळ्या सरळ केल्या, गेली आणि परत आलेली. आता परत जायचं मला मोटर चालू करायला. चला आता हे काम राहू देऊ तसंच, जाऊ परत मोटर आलं होते. पण मग आठवलं परत, आता दुपार झाली, कडक ऊन पडलेले. तर आपल्या गाईला एकदा पाणी दाखवून देऊ. तर बकेट भरून ठेवली त्या गाईला, आणि आता सगळ्यांना ना मला त्यांना सोडायचं, बांधायचं जीवावर, त्याच्यामुळे ना आता भांड्यानं पाणी वाहणार आहे. तर चला आता गाईला पाणी दाखवून देऊ. चलो, खूप जास्त भूक पण लागलेली आता. तर चला आता बाहेरच्या गाईला सगळ्यांना पाणी दाखवले. आता हिचं चालू प्यायचं काम. तर ती एक गाय ना पाणीच पिली नाही, काय माहिती तिला काय झालं. तर बघू आता परत दाखवून. हे सगळे मस्त पाणी पिलेले, आणि ह्या बकरी कधी पिणे काय माहिती. शेवटची तिची पुढे बकेट ठेवून दिली. तर जेव्हा प्यायचं तेव्हा पी म्हणलं. बाई झालं का मॅडम तुमचं काम? म्हणजे आता दुसरीला ठेवून देऊ आपण, तुमचं झालं असेल तर. चला प्या तुम्ही. तर ही ना आमची जुळी वासरी बरं का. तर हिची एक बहीण आहे ना, लय दिवस झाली सोडून गेली, काहीतरी आजार झाला होता ना, त्याच्यामुळे मेली ती. तर दोघी सेम लय भारी होत्या. आता ही पण पाणी पित नाही, काय माहिती तिला काय झालं, तिच्या बहिणीची आठवण आली काय. पी ग भवानी पाणी. तर जाऊ दे, ज्यांना प्यायचं नाही ना त्यांच्या पुढे मी आता बकेट ठेवून दिलेली आहे. तुम्हाला जे करायचं ते करा, प्या नाही ते राहू द्या. तसंच आता काय करू मी. तर ही गाय पण पिलेली नाही ना, तर तिच्या पुढे ना मी आता बकेट भरून ठेवून देते. तिला जेव्हा तहान लागेल, जेव्हा वाटली तेव्हा पेन. आता ना मला बाई भूक लागलेली आहे. तुम्ही नाटकं करीत या. ही गायले बेकार बाबा, हिच्या जवळून थोडं सांभाळूनच राहावं लागतं. तर चलो आता हिच्या पुढे ना मी बकेट ठेवून दिलेली आहे, आणि त्यात आता पिते की नाही माहीत नाही, पण पाणी टाकून देते. तुला वाटलं तर पिईन, नाही तर मग राहीन तसंच, नाही तर सांडून बी देईन मनात असलं तर. तर चलो आता जेवायला जाऊ. चला. तर आता ना आपले झेंडू मस्त असे सगळे भिजलेले, आणि आता वेळ झाली आहे आपला ब्लॉग एंड करायची. तर आता मोटर पण बंद होईल लाईट गेली की. तर मस्त असं वावर भिजलंय. तर असं होता आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि पाहत राहा असेच नवनवीन शेतीविषयक ब्लॉग. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, आणि ब्लॉग पार्ट पण बघायला विसरू नका. तर हा होता आजचा ब्लॉग पार्ट 2. धन्यवाद.